थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळते स्टार 11 मापोली त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स वडाचा पाडा. खरं तर टॉस जिंकला टीम या ठिकाणी आपण पाहतात साई स्पोर्ट्स वडाचा पाडा या सगळ्यांना टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षणकडचा निर्णय बॅटिंग करण्यासाठी निमाट केले टीम स्टार 11 मापोली संघाला. जशी मात्र सुरुवात होईल आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक श्रवण धुमाळे सरांचा गोडाबाज. थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहता पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. दुसरा बॉल इथे चॉक केलंय मैदानाच्या आतमध्ये. वेदांतला आपण पाहताय सध्याच्या घडीला षटक क्रमांक पहिला हाताळत असताना वेदांत या गोलंदाजाला आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती 6 धावा जरूर खर्च केल्या पण त्यानंतर कमबॅक आपण पाहताय. जिलानी आणि आराम असे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. अहरमला आपण पाहताय फुल टॉस ऑन साइडला. इथे धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. हा फ्लाइटेड 6. थँक्यू. येस याच दरम्यान आपण पाहताय अमोलजी सुदामजी तारे साहेब यांचा याच दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. येस थँक्यू डीजे. येस याच दरम्यान आपण पाहताय पुनश्च एकदा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरपूर सहकार्य लाभलं आणि या भरपूर मेहनत देखील या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी घेतली अर्थात सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व अर्थातच अमोलजी सुदामजी तारे साहेब यांचं देखील या दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती सोहेलला आपण पाहत आहे. येस पहिल्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळाला सोहेल राहिला होता. नंतर दुसऱ्या मॅचचा हिरो आदेश आणि हा तिसरा सामना आपण पाहत आहे. स्टार 11 महापोलीस संघ बॅटची लिडिंग एज. बॉल मागे चालला. शॉट पाईन लेगला बीट करून क्षेत्ररक्षण आणि चेंडूमध्ये लागलेली शर्यत अखेरकार चेंडूने शर्यत जिंकली आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा घणाघाती प्रहार दमदार दर्जेदार रुबाबदार चौकार. चौकार आला आणि या चौकारच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचले 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. प्रचंड वेग या बॉलवरती देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय डॉटनं आणि या डॉटच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 16. पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या नुकसानात
16 runs loss of 1 wicket first over completed on the scorecard from team Star 11 Mahapoli. एका गडाच्या नुकसान 16 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहता. षटक क्रमांक याच दरम्यान दुसरा प्रगती पथावरती आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झालाय रोहितला आपण पाहताय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर तैनात आणि एक चांगला झेल इथे कॅरी करत असताना धक्का लागलाय. हा तब्बल दुसरा फलंदाजाला परतावा लागेल. Yeah. येस, या वेळेला देखील आउट साइडला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑन रिझर्व मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये अगदी गरुडी झेप घेत असताना या बॉलला कॅरी केला, थ्रोफेकी केली. तोपर्यंत एकदा एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या देखील बॉलवरती एकदा एकवटली गेली आहे. शुभ अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 17चा खतरा कोणत्या टीमसाठी ठरतोय. इथे लॉफ्ट केलाय आणि आता 17चा खतरा राहिलाय. क्षेत्ररक्षण करत असताना टीम साई स्पोर्ट्स वडाचा पडा या टीमला षटका. थँक्यू. सोहेलच्या बॅटमधून धमाका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय. या वेळेला देखील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीन आपण पाहताय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत, अफाट मेहनत त्यांची देखील आपण सातत्यानं पाहत असतो. अर्थातच आमचे प्रेमदादा पाटील आज खऱ्या अर्थानं आयोजकाच्या भूमिकेत, आज व्हॉलेंटियरच्या भूमिकेत, आज खेळाडूच्या भूमिकेत आणि आज डीजे ऑपरेटरच्या देखील भूमिकेत आपण पाहताय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. सिंगल आपल्याला पाहायला मिळते. स्टील 2 to go. 5वा बॉल मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट करायचा होता. अगदी यासाठी स्विच हिट हा फटका ओळखला जातो. लगा तो आबाद नाही तो बर्बाद म्हणून स्विच हिट या फटक्याला ओळखला जाता. आणि आता खऱ्या अर्थानं प्रयत्न अयशस्वी ठरत असताना डॉट बॉल. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट करायचा होता. आणखीन एक प्रयत्न इथे फसलाय. सलगचा हा दुसरा डॉट बॉल आपण पाहताय.
आणि बघता बघता या डॉट बॉलच्या सांगतेनंतर षटक क्रमांक याच दरम्यान दुसरा देखील कंप्लीट झाला आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. तब्बल 24 धावा. बोलो तयार. अश्विन पहिला बॉल आउट करायचा प्रयत्न. झेलची शक्यता. शॉर्ट कव्हर रिझर्व मध्ये पहिल्या अटेम्प्टला झेल ड्रॉप, दुसऱ्या अटेम्प्टला झेल ड्रॉप आणि बघता बघता तिसऱ्या अटेम्प्टला केला झेल कॅरी केलाय आणि टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. डीजे थँक्यू. नवीन फलंदाज आपण पाहता या टीमची रण मशीन अर्थातच आदेशला आपण पाहताय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. या खेळाडूकडून खऱ्या अर्थानं भरपूर अपेक्षा आशा धरल्या असतील महापोलीस टीमनं. जबाबदारी आहे आदेशच्या खांद्यावर. आल्या आल्या आपला बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न आणि आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडली आहे आणि वाघानं इथे डरकाळी फोडायला सुरुवात केली आहे. आणखीन एक धमाका षटका. थँक्यू. यस अश्विन साठी कॅश प्राइज आलाय आमचे अमोलदादा तारे यांच्या माध्यमातून. तब्बल विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज आलाय. पहिल्या बॉलवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा बॉल षटकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल आला. आता विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. तिसरा बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडला, त्यानंतर अतिरिक्त थोडीशी उसळी घेतली आणि डोळ्यांच्या समोरून सरळ जाऊन विसावल्या विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक करण्याची क्षमता गोलंदाज अश्विन मध्ये देखील आहे आणि या खऱ्या अर्थानं कमबॅक करत असताना अश्विनला आपण पाहताय. डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील कारण की धावफलकाचा जर अद्याप विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 31 अर्थात 31 धावा. आदेश ह्या वेळेला क्या बात आहे. आणखीन एक कल्लात्मक भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंटच्या वरून डीप पॉइंट क्लिअर करत असताना रन्स मिळतील 4. आणखीन एक धमाका चौका.
थँक्यू. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन आदेशच्या वाटमधून चांगली बॅटिंग करतोय आदेश. सध्याच्या घडीला षटकार चौकार येत आहेत. यावेळेस देखील शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहताय. हा 5वा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळाला. तिसरं षटक सध्याच्या घडीला. पहिला स्पेलचा अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहे अर्थातच अन्वी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि या स्पर्धेचे सर्व अर्थातच सागरदादा बाळारामजी पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यानंतर त्यांच्या समवेत अमोलदादा सुदामजी तारे साहेब यांचं देखील या दरम्यान शुभागमन नुकतंच झालंय. ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. व्हाईट बॉल आला आहे. व्हाईट बॉल आला. पुढचा बॉल. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हा पंच खेळा फ्रंट फुटला येऊन आणि आणखीन एक तडाखा डीप पॉइंट क्लिअर करत असताना अजून एक चौका. थँक्यू डीजे. येस, आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहे अन्वी इंटरप्राइजेस खांडपे या टीमचे खऱ्या अर्थानं कर्णधार, या टीमचे सरसेनापती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या टीमचे ट्रंक कार्ड संकटमोचक तारणहार अर्थातच राजेशजी पाटील हे देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्यांची देखील भरपूर सारी मेहनत ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये. येस, प्रचित 11 या टीमचे सर्व अर्थातच अमोलदादा तारे हे देखील आमच्या सोबत उपस्थित आहेत. मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय. येस, थँक्यू डीजे. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेला. थँक्यू डीजे. स्कोर कार्ड वरती लागल्या गेला. आडव्या बाट हा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. ही त्या आडव्या बाटचा हा कडवा प्रहार. रन्स मिळतील 4. चौका. थँक्यू. शेवटचं षटक आपण पाहताय सध्याच्या घडीला प्रगती पथावरती. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झाला. योगेशला आपण पाहिलं, पहिला बॉल हाताळला योगेशनं. पहिल्या बॉलवरती 4 धावा आपल्याला उमेरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये शफल होऊन हा स्ट्रोक खेळला. इथे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. अगदी बॅटन बॉलचा काहीसा संपर्क होणार नाहीये. डॉट बॉल. चौकाराचा प्रत्युत्तर इथे डॉट न दिलाय गोलंदाज योगेशनं. स्विच हिट करायचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं. मैदानाच्या आतमध्ये चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर चेंडूच्या पाठबरोबर धावत असताना अखेरकार भाग मिल्खा भाग. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मारना चाहते थे काशी में लेकिन गेंद गई वाशी में. रन्स मिळतील 4.
थँक्यू डिसे. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. स्विच करायचं होतं समोरच्या दिशेने या 4 धावा आल्या. पुन्हा एकदा पुढे सरसावून स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. दिशा भरकटली. आयसीसी नियम क्रमांक 22 उल्लंघन करत असताना अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते आणि धावफलक जाऊन पोहोचलोय 49. यावेळेस देखील ओव्हर पिच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बाईकच्या स्वरूपात सिंगल. संघाची अर्धशतक कंप्लीट होत असताना संघाचा हाफ सेंचुरी इथे कंप्लीट होत असताना 50 अप. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 50 धावा आदेशला आपण पाहताय स्ट्राईक एला. या वेळेला क्या बात आहे. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काही सफरचंदावरून सुरी फिरवावी असा देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आदेशच्या बॅट मधून आपल्या नावाची छाप सोडणारा हा ब्रँडेड चौकार. थँक्यू डिसे. यावेळी देखील इनफिल्डच्या वरून बॉलला उडवायचं होतं. हलक्या हाताने पंच केलं गेलं. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. एका टप्प्यावर चेंडूला गॅदर केला. थ्रोफी की करतील. एकदा कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज संघाचा आणि मान्यवरांच्या शुभ असते. टॉस स्विंग द कॉइन. हेड असा कॉल आणि टेल आलाय. यस, टॉस जिंकला. प्रथमतः विचारायचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. स्पर्धा भरपूर चांगली आपण पाहत आणि समोरचा संघ एक दादा संघ आहे. कोणता असे गोलज असेल त्यांच्यावरती विश्वास असेल? निकलेश भावे, कुणाल भावे, आप्पा भावे. येस, जास्त वेळ घेणार नाही. बॅटिंग करण्याचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला आणि कशी रणनीती असेल? रणनीती मैदानात येस, देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. आणि अमोल दादा आपल्याला विचारेन की नक्कीच विचारेल अमोल दादाला देखील. खऱ्या अर्थानं आपण देखील 2 दिवस या स्पर्धेमध्ये आलात आणि या 2 दिवस या स्पर्धेची खऱ्या अर्थानं आपण देखील शोभा वाढवलीत. कसं वाटलं? आपल्या गावाची स्पर्धा आहे, आपल्या माणसाची स्पर्धा आहे, आपल्या हक्काची स्पर्धा आहे. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये? स्पर्धा तर खूप छान आहे. तर राजेश पाटील, प्रेम पाटील यांनी खूप मेहनत घेतली ही स्पर्धा सक्सेस करण्यासाठी. खूप दिवस प्रयत्न करत होते कधी ही स्पर्धा आपण आयोजन करायची. तर त्यांना हा एक योग मिळाला. या डेटला त्यांनी सिलेक्ट करून टुर्नामेंट सक्सेस करत आहेत आणि याच्या पुढे पण करतील. खूप छान नियोजन आहे. राजेश पाटील, प्रेम पाटील, मयूर तारे आणि या संघाचे मालक सागर पाटील
यावेळी पण खूप मेहनत घेतली आणि एक स्पर्धा सक्सेस केली. खूप छान नियोजन आहे यांचं. येस नक्कीच तुमच्या साथीची आम्ही देखील आतुरतेने अपेक्षा पाहत असतो. देऊयात पुन्हा एकदा दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये वॉन द टॉस फ्रॉम टीम बीत पाडा इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे आमच्या सोबत जॉईंट आहेत आमचे साथी समालोचक अर्थातच प्रसादजी सवारे सरांकडे. हॅलो, थँक्यू सो मच श्रवण सर. खरं तर स्वागत आहे या ठिकाणी तमाम खेळाडूंचं. आपण जाऊयात. आपण समालोचन कक्ष आपण पाहतात. खरं तर जय बजरंग खांडपे समालोचक कक्ष या ठिकाणी आपण पाहता. खरं तर त्यानंतर आपण पाहता अगदी आमच्या कक्षाच्या बाजूलाच खेळाडू कक्ष पाहता. गावदेवी खांडपे कक्ष खेळाडू कक्ष त्या ठिकाणी पाहताना. त्यानंतर हजारे परिवारच्या वतीने टॉस बॉक्स. खरं तर खूप चांगली कामगिरी. तर प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी आहेत गाडीवरती बसलेले. त्या गाडीची आरसी खरं तर रिफ्लेक्शन येतोय. ती काच खाली करायची. वैभव आहे त्या ठिकाणी. यस, थँक्यू सो मच. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या सत्रात तब्बल 56 धावा बनवल्या गेल्या. 57चा टार्गेट आहे. सुरुवात त्या ठिकाणी चौकाराने केली आहे आणि मागील 2 बॉलमध्ये जवळ 6 धावा जमा केल्या. सुरुवात चांगली पाहायला मिळते. 4 षटकांमध्ये 57 बनवायच्या आहेत. म्हणजे 14.30च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. फटका सुंदर आहे. कवचला खेळलाय. गॅप शॉट सिलेक्शन. व्हॉट शॉट. आणि बॉल चला सरळ दन 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 करत सीमा पार. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. सुरुवात चांगली पाहायला मिळते. 0तून 57चं टार्गेट चेस करायचं आहे हे माहिती आहे बॅटरला. खरं तर वेदांच्या बॅट पद्धतीने आतापर्यंत 3 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. सुंदर सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. ओव्हरपीट बॉल. हा देखील फटका सुंदर आहे. व्हॉट शॉट. रॉकेट फटका. बॉल चला सरळ सीमा पार. थँक्यू डीजे. खरं तर या ठिकाणी अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. सुंदर सुरुवात. वेदांच्या बॅट पद्धत सध्या तरी आता चांगले फटके यायला सुरुवात झाली आहे. माहिती आहे टार्गेट मोठं आहे. मेहनतही जास्त घ्यावी लागेल. असं म्हणतात ना की स्वप्न तर मोफत असतात. फक्त त्यांचा पाठलाग करताना मेहनत मात्र तुम्हाला करावी लागते. खरं तर जिद्द चिकाटी मेहनत आता सर्व काही पाहायला मिळतोय. ते म्हणजे वेदांच्या माध्यमातून स्टार 11 महापोली विरुद्ध साई स्पोर्ट्स वडाचा पाडा. खरं तर या ठिकाणी खूप चांगली लढत. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 57 बनल्या गेल्या आणि आतापर्यंत जवळ मी तर म्हणेन 16 धावा बनवल्या गेल्या आहेत मागील 4 बॉलवरती. हा देखील फटका सुंदर आहे. व्हॉट अ शॉट. कवचला हा कॉपी बुक स्ट्रोक. बॉल चला सरळ एक टप्पा घेत पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे 4 धावा. थँक्यू डीजे. तब्बल 57 धावा संख्येचा टार्गेट चेस करायचा आणि पहिल्याच ओव्हर मध्ये आतापर्यंत 20 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी स्टार 11 महापोली संघाचे गोलंदाज आता मात्र उमेरवरती खरं तर घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली आहे. शेवटचा बॉल. अगदी या ठिकाणी आपण पाहता दबाव प्रेशर सर्व काही स्पष्टपणाने दिसतोय उमेरवरती. हा गोलंदाज आपण पाहता खरं तर दबाव आहे याच्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुल टॉस बॉल. फटका फसलाय आणि या ठिकाणी स्वतः गोलंदाज पोहोचलाय आणि कॅच देखील कॅरी केली आहे.
सुरुवातीला धावा खर्च केल्या, परंतु जाता जाता शेवट या षटकाचं गोड केलंय. अर्थातच विकेट कॅरी केलाय. परतावं लागेल वेदांतला, ज्यानं मात्र चांगली सुरुवात केली आहे. कॅच आउटच्या माध्यमातून वेदांत बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डिझे. खरं तर 5 बॉल मध्ये 20 धावा कुठल्यात फलंदाज वेदांत. मैदानाच्या आत मात्र खूप चांगली बॅटिंग, परंतु शेवटच्या चेंडूवरती नक्कीच गोलंदाजांना सांगितलं अडथळे तर सर्वांसमोर येतात, लढायचं की रडायचं हे आपल्यावरती आहे. मैदानाच्या आत अगदी लढा मात्र सुरू ठेवलाय आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती कॅच कॅरी केली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आत इंटर झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती योगेश डावकरी आताचा हा फलंदाज आहे. घातकी बॅटर आहेत. खरं तर टेनिस क्रिकेट अथवा लेदर बॉल क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेटमध्ये घातकी अगदी आपण पाहतात डावकरी हाताचे फलंदाज असतात. आणि आता मात्र त्याच खेळाडूचं मैदानाच्या आत आगमन झालंय. नॉनस्ट्राइक एंडवरती आपण त्याला पाहतायत. समीकरण बदललं गेलं. येणारे 18 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हसनेनला पाहता शॉर्ट ऑफ लेन बॉल. खरं तर हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर चाललाय. पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल. आता 21 धावा धाव फलकावरती. 36 बनवायचे आहेत. आता रिक्वायर्ड रन रेट येऊन पोहोचलाय. ते तब्बल 12 प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट. प्रति ओव्हर मध्ये 12 बनवायच्या आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु हा चेंडू पाहता तर टप्पा पुढला तर अतिरिक्त घुसली. पंचांचा इशारा वाईटचा आलाय. मागील 2 चेंडू आपण पाहता 2 अवांतरच्या धावा आल्यात. अगदी न खाता पिता या ठिकाणी पोट भरले गेलं टीम साई स्पोर्ट्स वडाचा पडाच्या संघाचा. खरं तर या ठिकाणी भरपूर चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात करून दिली. ती सुरुवात कायम ठेवायची आहे. वेदांतने जी सुरुवात केली आहे ती सुरुवात कायम ठेवावी लागेल. ओव्हर पिच बॉल फटका फसला. जेलची संधी खेळाडू पोहोचतोय का, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल चालला सरळ स्ट्रेट ऑन द ग्राउंड. काय मनगड्यात ताकद आहे, फक्त फ्लिक केलाय आणि बॉलला पाठवले सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. हॅलो. सध्या तरी मैदानाच्या आता आपण पाहता फलंदाज आता आक्रमक झाला. बॅटिंग करत असताना मात्र षटकार खेचला. पहिला बॉल फेकण्यासाठी तब्बल 8 धावा खर्च केल्यात हसनेनं. हा चेंडू सोडलाय. दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज हसनेंवरती. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू खराब आहे. टायटॅनिक पोज वाईटचे खून करतायत. एक अवांतर धाव फलकावरती आता ऍड होते. टीम की टोटल जाऊन पोहोचते 29 धावा धाव फलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात मॅच आता पूर्णपणे मित्रांनो पकड करण्याचा प्रयत्न करते टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा. हा संघ फटका चांगला ऑनसाइडला टर्न केलाय. खेळाडू पोहोचतात. तेवढीच चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. सध्या तरी आपण पाहता स्टार 11 मापोली संघावरती दबाव पाहायला मिळतोय. सातत्यानं फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन. खरं तर फिल्डिंग मध्ये डोकेदुखी. आता या ठिकाणी योगेश कशी सुरुवात करेल. योगेशच्या बॅट बद्दल मागील मॅच मध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु याही मॅच मध्ये योगेश कडनं अपेक्षा असतील. योगेशला पुन्हा सिद्ध करावे लागेल या मॅच मध्ये. आतापर्यंत 2 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज हसनेनने. 30 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. अवे फ्रॉम द बॉडी. पंच आमच्याकडे अगदी दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. हा षटक आता लांब होत चाललाय, कारण की आतापर्यंत 4 वाईट बॉल फेकलेत हसनेन या गोलंदाजांना, परंतु कमबॅक करावं लागेल. जे आपल्यावरती दबावलाय दबाव मात्र लांब करावा लागेल. दबावावरती झुगारून चांगला क्रिकेट खेळतो ते नक्कीच
भविष्यात चांगला खेळ करतात आणि या ठिकाणी आपण पाहता हसनैनला स्वतःला सिद्ध करावं लागेल. गुडले स्पॉटचा बॉल टॅप केला, बॉल बॅक टू ड्राईव्ह, परंतु सरळ रेषेमध्ये खेळाडू उपस्थित आहेत. तेवढी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करत असताना क्षेत्ररक्षक एकच धाव या चेंडूवरती. सध्या तरी आपण पाहता चांगला साथ देत असताना योगेश आपल्या साथीदाराला अर्थातच अश्विनला इथे चांगली साथ देतोय, कारण की योगेशला माहिती आहे अश्विन आता सध्या सलामीचा खेळाडू आहे, त्याच्या बॅट पदनं देखील एक षटकार आलाय, त्याला साथ देणं महत्वाचं आहे. ऑन साइडला अगदी ढकलून खेळायचं होतं, खरं तर ड्राईव्ह करायचं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहता बॅटची आतली कडा होती. फाईन लेगचा खेळाडू बीट झाल्यानंतर आपण पाहता हा चेंडू डीप मध्ये जातोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. अजून 2 धावा धावफलकावरती आता ऍड होत आहेत. इथनं देखील सामना कोणता संघ जिंकणार सांगणं तेवढंच कठीण आहे. पुढची देखील मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघ रफ अँड टफ आहेत. जय वाघोबा लाभ त्यांच्या विरोधात मिठपाडा संघ टॉस जिंकला. मिठपाडा संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा फ्ले केलाय, पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकललाय. अगदी या ठिकाणी चांगला खेळ पाहायला मिळतोय. सध्या तरी सिंगल डबल न समोरच्या संघावरती दबाव निर्माण करत असताना अजून 2 धावा टीमची टोटल आता जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 36 धावा. अजूनही विचार केला तर 21 धावा बनवायच्या आहेत. अजून 21 धावा बनवायच्या आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकणार सांगणं कठीण आहे. गोलंदाज हसनैन करतायत काय, आतापर्यंत 5 बॉल खराब फेकलेत, अर्थातच 5 वाईट बॉल फेकलेत, म्हणजेच 5 अवांतर धावा न खाता पिता समोरच्या टीमला दिल्यात. ओव्हर पिच बॉल, फटका सुंदर आहे, गॅप मध्ये बॉल ढकललाय. व्हॉट अ शॉट, इनसाइड आउटचा हा फटका, बॅकफुट वरती आले, पंच केला, त्यानंतर हा स्ट्रोक सुंदर आहे. डोळ्याचा पाड न फिटणारा फटका, बॉल सीमारेषा बाहेर, षटकार. थँक्यू. ड्रिंक्स ब्रेक. खरं तर मैदानाच्या आत जेव्हा खेळाडूंना पाण्याची मागणी होते तेव्हा नक्कीच मैदानाच्या आत पाणी घेऊन देखील जात आहेत. आता इथनं आपण पाहतात दोन्हीही संघ आता चर्चा करतात या मॅचसाठी. समीकरण पाहिले तर आता येणारे 12 चेंडू मॅच जिंकण्यासाठी अजूनही 14 धावा संख्येची गरज आहे. मॅच इथून देखील बॅलन्स मध्ये येऊ शकते, परंतु हा टर्निंग पॉईंट षटक, या षटकात चांगली कामगिरी करावी लागेल. डॉट बॉल घ्यावे लागतील, त्यानंतर विकेटही घ्यावे लागतील. इथनं मी तर म्हणेन स्टार 11 महापोली संघाला चांगला क्रिकेट खेळावं लागेल. जे झालं ते विसरून मात्र नव्यानं सुरुवात करावी लागेल. नक्कीच सकाळचे 2 ते 3 मॅच चांगले खेळले. नक्कीच आमच्या सोबत ऑफिशियल आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की काय या ठिकाणी महापोली टीमची बॅटरी आता संपत आली की काय, परंतु तसं नाहीये. या ठिकाणी पुन्हा एकदा जोश दाखवावा लागेल मैदानाच्या आत, पुन्हा एकदा चांगला क्रिकेट खेळावा लागेल. तिसरं षटक हे इम्पॉर्टंट आहे. या षटकात जर का कमी धावाल्या, विकेट आला तर मॅच मध्ये पुन्हा शिरकाव करू शकते स्टार 11 महापोली संघ. 12 चेंडू 14ची गरज. स्ट्राईक वरती योगेश. गेम ऑन. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. फटका बसलाय, जेलची संधी. इथनं जेल महत्वाचा, परंतु कॉलिंग नाहीये. भरपूर महत्वाचा हा निर्णय होता. ते जर का स्वतः गोलंदाजानं कॉल केला जरी असता तरी देखील कॅच कॅरी झाली असती. जर का कॅच झाली तर सर्वोत्तम कॅच मानली गेली असती. इथं आपण पाहता या चेंडूवरती एक धाव आली आहे. सध्या योगेश मात्र चांगली साथ देतोय आपल्या खेळाडूला, अर्थातच अश्विनला चांगली साथ देतोय. मी मंगाशी म्हटलं ज्या प्रकारे तुम्ही पबजी खेळता
तेव्हा तुमचा स्क्वॉड एकत्र असणं महत्वाचं आहे, एकमेकाला सपोर्ट करणं महत्वाचं आहे. तसंच काहीतरी आता क्रिकेटमध्ये पाहायला मिळतंय. एकमेकांना सध्या साथ दिली जाते. फटका अगदी कव्हर्सला खेळायचा होता, परंतु बॅटचा बॉटम एंड तदनंतर एका टप्प्यावरती बॉलला गॅदर केले गेले. इष्टरक्षक पोहोचतोय, चांगली फिल्डिंग, बॉल डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये स्टार 11 मापोली संघ कमबॅक करू शकतो. कमबॅक केलं जाईल का, प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. सेट झालेल्या बॅट्समनला अपसेट केलं जाईल का, हा बॉल पाहावा लागेल. यस, पंच मात्र आमच्याकडे बोलतायत आणि हा बॉल मात्र लेग स्टिकच्या बाहेर आहे. खरं तर वाईटचा बॉल, अगदी इट इज अ वाईट बॉल. आता एक अवांतर धाव धावफलकावरती ऍड होते. मागचा बॉल डॉट होता, परंतु तदनंतरचा खरा बॉल आलाय. पुन्हा कमबॅक करावा लागेल. पॉझिटिव्ह थिंक, सकारात्मक विचार ठेवावे लागतील. या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय, नो बॉल, आणि त्यावरती आता येतील या 2 धावा. हाईट फॅक्टर मॅटर करतोय. येस, हाईट फॅक्टर जास्त आहे या चेंडूवरती. 9+2 तब्बल 3 धावा धावफलकावरती आता ऍड होत आहेत. या 3 धावसंख्येच्या मदतीने मॅचचं समीकरण देखील आता उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतंय. आता येणारे 10 चेंडू, 9 धावसंख्येची गरज, जवळ 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता सामना रन बॉलचा इक्वेशन. फुललेंचा बॉल, अगदी या ठिकाणी आपण पाहता फटका भरपूर चांगला होता, परंतु या ठिकाणी एकच धाव मिळेल. माहिती आहे दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी सिंगल डबलचा जोरावरती देखील सामना आपल्या बाजूने येऊ शकतं आणि तेच आता सध्या केलं जात आहे. आता जास्त प्रकारे कोणत्याच प्रकारे मी तर घाई गडबडी करत नाहीये टीम. समीकरण येणारे 9 चेंडू, 8 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच पूर्णपणे हातामध्ये येऊ शकते. जर का विकेट आले, डॉट बॉल आले, तर सामना पुन्हा एकदा मापोली टीम या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करेल. फटका या ठिकाणी फसलाय. ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न, बॅटचे आतली कडा घेत मात्र यष्टीरक्षकांना केले काम तमाम. अजून एक फलंदाज बाद. योगेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू. कमबॅक केलं जातंय. विकेट आलाय. आता मात्र नवीन बॅटर आलाय स्ट्राईक वरती. दबाव जर टाकायचा असेल तर आता डॉट पर्सेंटेज वाढवावा लागेल. चुका झाल्या त्या विसरून जा, पुन्हा एकदा इथनं नवी सुरुवात करू शकता. येणारे 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. गेम ऑन. फ्रंट फुटचा वापर केला होता, परंतु हा चेंडू मात्र ओव्हर पिच होता. जर का जागेवरूनच खेळले असते तर नक्कीच बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क झाला असता, परंतु या ठिकाणी द्विधा मनामध्ये होते फलंदाज. हा डॉट आलाय. डॉट बॉल नंतर आता पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव सध्या केले जाते. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सध्या प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आत स्टार 11 मापोली संघाकडनं. फटका सुंदर आहे. ऑन साइडला टर्न केलाय. आलांद कापेटनं बॉल चला डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. छोटा नन्ना, अगदी छोटासा खेळाडू मात्र चांगली कामगिरी करतोय. एकाच ऍक्शन मध्ये बॉल वरती याला वाकला गेला, उचलला गेला आणि फेकला गेला. तब्बल 4 क्रिया या एकाच वेळेला केल्या गेल्यात. चांगली फिल्डिंग मात्र शेवटच्या बॉल वरती आपण पाहिलात एक धावाली आहे. षटक क्रमांक 3 संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 50 धावफलकावरती. येणारे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज. डीजे
तर आता या ठिकाणी आपण पाहतात शेवटच्या षटकात आज सामना येऊन पोहोचलाय. 6 चेंडू 7ची गरज. स्ट्राईक वरती नवीन बॅटर, परंतु या ठिकाणी मात्र यष्टी रक्षकाने केलेली ही चूक आता महाग ठरू शकते. पहिला बॉल डॉट होता जवळपास, परंतु यष्टी रक्षकांना केली ही महाचूक. आता मात्र सामना हातातून निसटतोय की काय. आता 5 बॉल 3ची गरज. खर तर आराम या ठिकाणी होते बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल हा वेगवान फेकला होता, परंतु यष्टी रक्षकांना ही केलेली चूक मात्र आता महाग ठरू शकते. आरामला पाहता आराम बॉलिंग मार्क वरती पहिलाच बॉल डॉट होता, परंतु यष्टी रक्षकांना केली चूक. नशीब बलवंत आहे. वेगवान तेसरा चेंडू या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला गॅदर केलंय आणि आता मात्र बॉल उचलत असताना यष्टांमध्ये लावलाय. अर्थातच रन आउटच्या माध्यमातून परतावा लागेल फलंदाज अजयला. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. थँक यू डीजे. आता सामना मात्र पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. अजूनही मॅच शिल्लक आहे. 4 बॉल आणि 3ची गरज. स्वप्न तर मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना मेहनत करावी लागते. मेहनत करत असताना गोलंदाज. शॉर्ट ऑफ लाईन बॉल कट केलाय. खेळाडू आहेत पॉइंटला. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. रनआउटचा धोका आहे. धोका यस. या ठिकाणी आता आपण पाहतात रनआउटच्या माध्यमातून खेळाडूला परतावा लागेल. अति घाई आणि आता डगआउट मध्ये अजून एक फलंदाज बाद. मनोज बॅक टू दी पवेलियन. अगदी आपण पाहतात मैदानाच्या आत हार मानायला तयार नाहीयेत. माहिती आहे या ठिकाणी मॅच अजूनही बॅलन्स आहे. शर्यत अजून संपलेली नाहीये, परंतु या ठिकाणी आपण पाहतात स्टार 11 मापुली संघ देखील अजून हरलेला नाहीये. खेळताना असं खेळावं लागेल की आता जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडवावा लागेल. मैदानाच्या आत आपण पाहिजे नक्कीच आपण विचार केला तर भरपूर चांगली मॅच रंगतदार स्थितीमध्ये. जर का तो चौकार आला नसता तर मॅच मध्ये पूर्णपणे पक्कड निर्माण केली असते टीम स्टार 11 मापोली संघाने. परंतु तदनंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आराम मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आराम देखील हार मानायला तयार नाहीये. आता उर्वरित समीकरण 3 चेंडू 3 धावसंख्येची गरज, 2 धावसंख्येची गरज माफी असावी. यस 3 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडू हा भरपूर इम्पॉर्टंट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल का? प्रेक्षक मात्र अतूट गर्दी करतायत. प्रेक्षकांना मनपूर्वक स्वागत करूयात. खरं तर या ठिकाणी आता फिल्डिंग सध्या सजवली जाते टीम स्टार 11 मापोली संघाकडून. येणारे 3 बॉल 2 धावसंख्येची गरज. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल कट केलाय. कव्हरला खेळाडू आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा धोका, परंतु या ठिकाणी कलेक्शन चुकीचं आहे. चांगलं गॅदर केलं असतं तर नक्कीच मी तर म्हणेन इथे रनआउट झाले असते, परंतु 2 धावा झाल्यात. सामना जिंकलाय टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघानं. अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम स्टार 11 मापुली संघ. नक्कीच चांगली लढत तुम्ही मैदानाच्या दिली आहे. शेवटपर्यंत हार मानायला तयार नाही आहेत. चुका झाल्यात तर नक्कीच पुढील मॅच मध्ये पुढील स्पर्धेमध्ये तुम्ही सुधरवा. खरं तर पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि दोन्ही टीम आपण शेकहँड करायचंय आणि त्यानंतर मैदान सोडायचंय. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल
जय वाघोबाला विरुद्ध मीठपडा याही टीमला देऊयात पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं खरं तर बॅटिंग करत असताना अप्रतिम बॅटिंग केली आहे, स्वतःवरती कंट्रोल दाखवलाय, कंट्रोल फटके पाहायला मिळाले आहेत आणि त्याच्या बॅट बंद जबल 2 षटकारी पाहिलेत. बॅटिंग करत असताना तब्बल 20 धावा आल्यात. तर अश्विन ठरलाय या मॅचचा